नमस्कार, मी डॉक्टर गजानन इंगमिरे सर्वांचं परत एकदा आजच्या या व्हिडिओमध्ये स्वागत करतो। तर माझ्याकडे एक पेशंट आलेला आहे। या पेशंटला वारंवार लघवीमध्ये जळजळ आणि या 4-8 दिवसापासून त्याला थंडी वाजून ताप सुद्धा येत आहे। मागील 8-10 दिवसामध्ये असे मी बरेच पेशंट बघितले की ज्यांना लघवीला वारंवार जळजळ होती आणि वारंवार थंडी वाजून ताप पण येत होता। त्यामध्ये मुख्यत्वे महिलांचा जास्त समावेश होता। तर तुम्हाला प्रथमदर्शनी असं दिसते की तुमच्या लघवीमध्ये इन्फेक्शन असायला पाहिजे। तर थोडक्यात तुम्हाला लघवीमध्ये इन्फेक्शन का होते आणि आपली जी एक्सक्रिटरी सिस्टीम आहे त्या एक्सक्रिटरी सिस्टीम बद्दलची थोडीफार मी पार्श्वभूमी समजावून सांगतो। तर कसं असते की याला आम्ही युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन किंवा UTI असं संबोधतो आमच्या मेडिकल लँग्वेजमध्ये। यामध्ये आपल्या शरीरामध्ये जी किडनी असते, एक 2 किडनी असतात, त्या किडनीपासनं जो युरेटर असतो, युरेटर निघते आणि युरेटर ब्लॅडरला म्हणजे आपल्या मूत्राशयाला जोडलेला असते आणि मूत्राशयापासनं जी नळी असते त्याला आपण युरेथ्रा असं म्हणतो। तर जी लघवी किडनीमध्ये तयार होते ती लघवी युरेटर म्हणजे त्या 2 नळ्याच्या मार्फत लघवीच्या ब्लॅडरपर्यंत म्हणजे मूत्राशयापर्यंत येते आणि मूत्राशयातून ती लघवीच्या युरेथ्रामधून आपण शरीराच्या बाहेर टाकत असतो। तर ही थोडक्यात त्याची ॲनाटॉमी ज्याला म्हणू आपण। त्याच्यामध्ये होते काय, तर लघवी जो मूत्राशयाचा जो दहा असतो त्याला मूत्राशयाला ब्लॅडरला इन्फेक्शन होते। तर हे इन्फेक्शन मुख्यत्वे जीवाणूजन्य असते। याच्यामध्ये ई कोलाई नावाचा जो बॅक्टेरिया असतो तो बॅक्टेरिया त्याला मुख्यत्वे कारणीभूत असतो। तर हा जो प्रॉब्लेम आहे हा प्रॉब्लेम मेल फिमेल म्हणजे पुरुष किंवा स्त्री दोघांना पण होऊ शकतो, पण याचं जास्तीत जास्त जे प्रमाण जे असते ते महिलांमध्ये जास्त प्रमाण असते। तर महिलांमध्ये जास्त प्रमाण असण्याचं मुख्य कारण म्हणजे काय होते माहिती आहे का, की जे आपली संडासची जागा असते ज्याला ॲनस म्हणतो आणि जी युरेथ्रा असते म्हणजे जी लघवीची जागा असते हे जवळ असते आणि हा ई कोलाई जो जीवाणू असतो तो संडासच्या जागेमधून बाहेर पडून लघवीच्या जागेमार्फत आतमध्ये शिरतो आणि मूत्राशयाचा जो दाह आहे किंवा इन्फेक्शन आहे हा इन्फेक्शन करण्यासाठी कारणीभूत ठरतो। याच्यामध्ये सुरुवातीला जी प्रायमरी लक्षणं असतात त्यामध्ये लघवीला जसं तुम्ही सांगता तसं लघवीला जळजळ होणे, त्यानंतर वारंवार लघवीला जावं असं वाटणे, पोटामध्ये डिस्कम्फर्ट म्हणजे थोडंसं दम झाल्यासारखे वाटणं, रात्री अवेळी लघवीला आवर्जून उठावं लागते, त्यानंतर लघवी खूप कमी प्रमाणात येते आणि वारंवार लघवीला जावं लागते, खूप जोरात लघवी आल्यासारखी वाटते पण लघवी थोडीच होते, अशा प्रकारचे प्रायमरी लक्षणं असतात। या लक्षणाकडे जर आपण दुर्लक्ष केलं तर पुढं हा दहा वाढून किंवा हे इन्फेक्शन वाढून खूप थंडी वाजून ताप येणं, मळमळ, उलट्या यासारख्या गोष्टी पण आपल्यामध्ये होऊ शकतात। तर अशा जर गोष्टी दिसल्या तर आपण त्याच्यासाठी घरगुती उपाय म्हणून काय करू शकतो, तर सुरुवातीला किंवा पुढं हा त्रास होऊ नये म्हणून काय करू शकतो, तर आपण 6 ते 8 ग्लास पाणी दररोज प्यायला पाहिजे। त्यानंतर लघवीची जी अर्ज आहे म्हणजे लघवी आल्यानंतर लघवी आडून न ठेवता लगेच आपण लघवीला गेलं पाहिजे। आपलं ब्लॅडरकडनं आपल्याला सूचना आली की बाबा आता आपलं ब्लॅडर भरलं आणि लघवीला जायला पाहिजे, ज्याला आमच्या भाषेमध्ये अर्ज म्हणतो। तर तसं जर झालं तर आपण लगेच लघवीला गेलं पाहिजे। त्यानंतर जेवणामध्ये किंवा आपल्या रोजच्या खाण्यामध्ये जे व्हिटॅमिन C युक्त पदार्थ असतात जसं की निंबू आहे याचं प्रमाण आपण वाढवलं पाहिजे। त्यानंतर आपले जे इनरवेअर आहेत ते इनरवेअर सुद्धा आपण मोकळे ढाकळे घातले पाहिजे। या गोष्टीचा जर आपण आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये अवलंब जर केला तर हे इन्फेक्शन थोड्याफार प्रमाणात कमी होऊ शकते। पण ज्यावेळेस खूप जास्त प्रमाणात थंडी वाजून ताप येणं किंवा नेहमी लघवीला जळजळ होणं अशा जर गोष्टी घडत असतील तर आपण आपल्या डॉक्टरकडे जाऊन औषध गोळ्या किंवा डॉक्टरी इलाज केलाच पाहिजे, घरगुती इलाज करत बसण्यापेक्षा। या 4-5 गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा आणि परत जर हे जर इन्फेक्शन होत असेल तर आपण बाकीच्या गोष्टी बघूया।